नमस्कार मंडळी, लग्न स्वतःचे असो किंवा घरातलं असो, आपण नेहमी सुंदर आकर्षक दिसावे असे प्रत्येक मुलीला वाटते। लग्न सराई तुम्हाला कॅरी करता येतील असे साधे सोपे वेडिंग लुक्स पाहूया। लग्नाची खरेदी करायची म्हटले की खूपच गोंधळायला होतं। अशा वेळी या ब्रायडल लुकच्या आयडिया तुम्हाला मदत करतील। पारंपरिक मराठमोळा महाराष्ट्रीयन लुक करायचं म्हटलं की साडी ही आलीच। बरेच जण लग्नात नऊवारी साडी नेसणे पसंत करतात, तर काही जण सहावारी साडीची नऊवारी शिवून घेतात। साडी सिंपल ठेवायची असेल तर तुम्ही ब्लाऊजवर आरी वर्क डिझाईन शिवून घेऊ शकता। बरेच जण आरी वर्कने ब्लाऊजचे हात आणि मागचा गळा भरून घेतात। वांगी रंग, चिंतामणी रंग किंवा जांभळा रंग पैठणी किंवा नऊवारी साडी शालू कशातही उठून आणि अगदी खुलून दिसतो। साखरपुड्याला हिरवी साडी नेसली जाते, पण आजकाल लग्नातही हिरव्या साड्या घालण्याचे प्रमाण वाढले। हिरव्या साडीला लाल किंवा गुलाबी रंगाची, पिवळ्या रंगाची बॉर्डर असेल तर अधिकच उठून दिसते। नऊवारी साडीवर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवू शकतात। शक्यतो 3/4 स्लीवचे ब्लाऊज असेल असे पहा। जास्त शॉर्ट हात असतील तर लुक चांगला दिसणार नाही। निळा आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन बेस्ट आहे। तुमचा कलर टोन गोरा निम्म गोरा कसाही असला तरी हा कॉम्बिनेशन तुमचे सौंदर्य खुलवेल। आजकाल पिवळ्या रंगाच्या पैठणीचा आणि नऊवारीचा क्रेज खूप आहे। बरेच जण स्वतःच्या लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसतात। लाल रंगाची नऊवारी असेल तर त्यावर हिरव्या ब्लाऊजचे कॉम्बिनेशन असे पहा। त्यावर बॉर्डरच्या रंगाला मॅचिंग असेल अशी शाल घ्या। निळ्या रंगामध्ये तुम्हाला हव्या तशा शेड्स मिळतील। त्यावर गुलाबी काठ असतील किंवा सेम निळ्या रंगाचे काठ असतील तर तुमचा लुक अधिकच उठून दिसेल। पिवळ्या रंगाच्या साडीवर हिरवी बॉर्डर उठून दिसेल। तुम्ही विधी लुकसाठी अशी साडी नेसू शकता। पेशवाई, ब्राह्मणी, मस्तानी, राजलक्ष्मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला हव्या तशा शिवून मिळतील। विधी लुकसाठी असा गेटअप केल्यानंतर तुम्ही रिसेप्शनच्या लुकसाठी शालू, लेहंगा किंवा फॅन्सी गाऊन घालू शकता। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।